दरम्यान या आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ग्वाहीबाबत एक महत्त्वाची बातमी आहे। ज्याच्याकडे कुणबी नोंद असेल त्याला सर्टिफिकेट मिळणार, सरसकट प्रमाणपत्र देणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे। ओबीसी समाजाचं अहित होऊ देणार नाही असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलंय आणि त्याचबरोबर आम्ही कुणाच्या दबावाखाली येऊन काम करत नाही असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्राच्या इतर सगळ्या भागामध्ये आपण जर एखाद्याला जातीचं प्रमाणपत्र पाहिजे तर इंग्रजकालीन रेकॉर्ड उपलब्ध आहे, तो रेकॉर्ड काढतो आणि त्या आपल्या जातीप्रमाणे तो प्रमाणपत्र मिळवतो। पण मराठवाड्यात ते मिळत नव्हतं, कारण मराठवाड्याचे सगळे रेकॉर्ड हे हैदराबाद गॅझेटमध्ये होते आणि म्हणून आपण इंग्रजांचे रेकॉर्ड उपलब्ध नाही म्हणून हैदराबादचे गॅझेटमधले रेकॉर्ड चालतील अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे ज्याच्याकडे नोंद असेल त्यालाच सर्टिफिकेट मिळणार आहे, सरसकट सर्टिफिकेट नाही। नोंद असलेल्यालाच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळण्याच्या संदर्भात सोपी कार्यपद्धती आपण केली। यामुळे मराठा समाजाचा खरी नोंद असलेला जो व्यक्ती आहे तो वंचित राहणार नाही, त्याला त्याचा फायदा होणार आहे। पण त्याच वेळी ओबीसी समाजाच्या ताटातलं कुठेही काढून घेण्याचं काम आम्ही केलेलं नाही आणि म्हणून हा निर्णय असा आहे की या निर्णयामुळे मराठा समाजाचं तर हित झालं आहे, पण ओबीसी समाजाचं बिलकुल अहित आम्ही होऊ दिलेलं नाही। आणि मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही। ओबीसीचं मंत्रालय तयार करणारं हे सरकार आहे, महाज्योती तयार करणारं हे सरकार आहे, ओबीसीची महामंडळं सक्षम करणारं हे सरकार आहे, 13 वेगवेगळी महामंडळं तयार करणारं हे सरकार आहे, ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्ती देणारं हे सरकार आहे, ओबीसी करता फी प्रतिपूर्ती करणारं हे सरकार आहे, ओबीसी करता 42 हॉस्टेल तयार करणारं हे सरकार आहे, ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणारं हे सरकार आहे। याचं कारण आम्हाला हे माहिती आहे की जोपर्यंत छत्रपती शिवरायांसोबत लढणाऱ्या 18 पगड जातींना आम्ही मुख्यधारेमध्ये आणणार नाही तोपर्यंत शिवकार्य कधीच पूर्ण होऊ शकत नाही। ओबीसींचा त्या ठिकाणी उत्थान, ओबीसींचा विकास म्हणजे शिवकार्य आहे आणि ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही। आणि म्हणून कोणीही मनात शंका आणू नका, आम्ही दबावापोटी काम करत नाही, आम्ही समाजाच्या प्रेमापोटी काम करतो। त्यामुळे कुठलाही समाज मागण्या घेऊन आल्यानंतर त्या समाजाच्या योग्य मागण्या या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आमचं सरकार यापुढेही करेल।